कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला। जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय। ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा 1500 पार। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा। जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल इथे लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला जरूर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा 1500 पार। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा 1500 पार। पण आपल्या सर्वांना जर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी कांद्याची दर पातळी किती, देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला असणारी कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि इथून पुढे कोणकोणत्या अशा घडामोडी आहेत की ज्यांचा परिणाम कांद्याच्या दरावरती 100% होणार आहे आणि या परिणामामुळे मग कांदा हा 1500 पर्यंत कधीपर्यंत पोहोचू शकतो। चला या सर्व प्रश्नांची आता अचूक उत्तरे प्राप्त करूया। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजार म्हणजे कांद्याची पातळी, ती कांद्याची दर पातळी ही मागच्या 4-8 दिवसांमध्ये सुधारली। एकीकडे आवक वाढताना दिसत आहे, सोबतच आपल्याला कांद्याची दर पातळी सुद्धा सुधारताना दिसत आहे। म्हणजे हे संकेत आहेत की भविष्यात कांद्याच्या बाजारभावात आता प्रचंड तेजीही येऊ शकते। लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी जर एक गोष्ट लक्षात घेतली तर यंदाच्या वर्षी देशातील कांदा उत्पादन हे तब्बल 11% कमी आहे। शिवाय भविष्यामध्ये अल निनोमुळे खरीप आणि रब्बी हंगामात कांद्याचं उत्पादन 100% घटणार आहे। म्हणजे एकतर उत्पादन कमी म्हणून कांद्याची आवक इथून पुढे घटणार आहे आणि दुसरीकडे कांदा उत्पादक कास्तकार बांधव कांद्याची साठवणूक करणार आहेत। याच्यामुळे काय होणार आहे की त्या ठिकाणी कांद्याची आवक ऑलरेडी कमी होणार आहे, म्हणजे कांद्याची आवक इथून पुढे कमी होणार आहे। जर आपण मागणीचा विचार केला तर भविष्यात कांदा बाजारभाव सुधारतील वाढतील तर याला त्या ठिकाणी नियंत्रणात ठेवण्यासाठी मोदी सरकार 15 मे नंतर कांद्याची खरेदी करणार आहे आणि दुसरीकडे व्यापाऱ्यांना माहिती आहे की भविष्यात कांदा भरपूर वाढणार, त्यामुळे व्यापारी सुद्धा या ठिकाणी कांद्याची खरेदी 15 मे नंतर मोठ्या प्रमाणात करणार आहेत। याच्यामुळे 15 मे नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे। या तेजीमुळे 31 मे पर्यंत कांद्याचा बाजारभाव हा 1500 पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता दिसत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांद्याची विक्री कधी करायची तर लक्षात घ्या मित्रांनो, 1500 पर्यंत कांदा बाजारभाव पोहोचली की आपण सर्वांनी लो क्वालिटीचा कांदा विकायचा आहे, बाकी कांदा आपण रोखून ठेवायचा आहे आणि जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंत जर आपण रोखून ठेवला तर 4 ते 5 हजाराचा भाव मिळू शकतो। म्हणजे आपल्याला 4 पट ते 5 पट फायदा होऊ शकतो। एवढीच विनंती करतो की सोन्यासारखा कांदा पितळेच्या भावात सध्या विक्री करू नका। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं YouTube चॅनल शेती मित्र सातत्याने तो पण सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत मनापासून व्यक्त करतो। आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।